पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं मुदखेड शहरातील मद्रेसा खालिद बिन वलीद येथे दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता मुदखेड तालुका व शहर तसेच युवक काँग्रेसच्या वतीनं रमजान इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। या इफ्तार कार्यक्रमात शहरातील मुस्लिम बांधवांसह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येत रोजा सोडून एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि परस्पर सद्भावनेचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी तिरुपती पाटील कोंडेकर, महानगरपालिकेचे गटनेते अब्दुल गफार भाई, मुदखेड तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आनंद देवळगावकर, पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कांबळे, माजी नगरसेवक शेर अली खान, माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, नगरसेवक अविनाश चौंदते, नगरसेवक खदीरभाई नवी आबादी, नगरसेवक प्रतिनिधी संजय बोकेफोड, माजी उपाध्यक्ष करीम खा, माजी नगरसेवक गंगाधर डांगे, सूर्यकांत चौंदते, गिरीश कोत्तावार, अनेसभाई, मनिका मुंगल, भगवान पवार, गोविंद कालानी, गौस मुल्ला, रशीद मुलतानी, फेरोज नवी आबादी, प्रशांत मुंगल, इलियास अब्बासी, शिवानंद देवके, विठ्ठल आचार्य, गजानन संबोड, वेदांत शेवटे, खदीरभाई कुरेशी, शहर सचिव आतिफ अहमद, प्राध्यापक संदीप देशमुख, विश्वंभर पाटील पवार, अंकुश मामिडवार, रमेश बोडके, भीमराव महादवाड, पत्रकार संघाचे जिल्हा संघटक ईश्वर संतोष पाटील गाडे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौंदते, सुभाष चौंदते, नामदेव रहारे, संतोष दर्शनवाड, मोहम्मद हकीम, राहुलाप्पा चौंदते यांसहित आदींची याप्रसंगी उपस्थिती होती। याप्रसंगी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रमजान महिन्याचं महत्त्व सांगत समाजात शांतता, ऐक्यता व बंधुभाव टिकून ठेवण्याचं आवाहन केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज रिपोर्टर जबार शेख, आज 24 तास, मुदखेड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।